कसं वाटलं पुन्हा एकदा इकडे येऊन खेळून आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळून? पहिल्यांदा मी रहमतभाईंचे आणि A1 टीम निजामपूरचे मी आभार मानतो की इथे एवढी सुंदर स्पर्धा भरवली आणि त्यामुळेच माझा किंवा आमच्या टीमला इथे खेळण्याचा योग आला. अतिशय खूप चांगलं ग्राउंड आहे हे. आता उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही ग्रीन ग्रास त्याच्यावर बघू शकता, म्हणजे त्याच्यामागे त्यांनी घेतलेली मेहनत जी आहे ती आपल्याला याच्यातून दिसत आहे. आणि कोकणामध्ये म्हणजे निदान रायगड जिल्ह्यामध्ये अशी खूप कमी ग्राउंड्स आहेत की जिथे उन्हाळ्याच्या मे महिन्यामध्ये किंवा एप्रिलच्या एंडिंगला पण एवढी ग्रीन ग्रास असेल. तर मला खूप छान वाटलं इकडे, खूप वर्षांनी येऊन मला खूप आनंद झाला आणि मी जे आधी एन्जॉय केलं त्याचप्रमाणे माझा परफॉर्मन्स मी इथे करू शकलो, त्याबद्दल मला पण देवाचे आभार मानायचे आहेत. थँक्यू सर. आणि आम्ही तुमची बॅटिंग एवढी एन्जॉय केली आहे, ही बॅटिंग अशीच येणाऱ्या कालावधीमध्ये कमीत कमी 10 वर्ष तरी एन्जॉय करायला मिळावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. येस, आणि घेऊन जातोय या मॅचच्या दिशेने. थँक्यू चंदू शेट्टी सर. शाम का वक्त सऊद परदेसी और एक बड़ा मुकाबला A1 क्रिकेट क्लब निज़ामपुर इनकी जानिब से रखे गए इस टूर्नामेंट का ये बड़ा मंच है. ये बड़े मंच में ये बड़ा मुकाबला ज़रूर देखने मिलेगा. इस मैच में से जो भी जीतेगा आखिरी मैच इस दिन की खेलेगा, जो कि वैष्णवी बिरवाड़ी इनके साथ में. देखेंगे कौन जीतता है कौन हारता है, वक्त बताएगा. लेकिन आपको लिए जा रहा हूं मैच की तरफ. पहली गेंद फेंकेंगे राहुल कामले. पहली गेंद शॉर्ट पिच की गेंद थी, पुल करना चाहते थे लेकिन सही तरीके से बल्ले पे नहीं आया. इसे बीच रन आउट का विकेट गंवाते हुए अरशद पहली मैच में भी रन आउट हुए थे दोस्तों. इस मैच में भी रन आउट का विकेट गंवाया है. आज का उनका रिकॉर्ड बरकरार रहता हुआ, क्योंकि पहली मैच में भी अरशद हाना के प्रयास में रन लू या नहीं, इसी प्रयास में रन आउट हुए थे. और इस दूसरे मैच में भी अरशद रन आउट होकर पहले में वापस होते हुए शायद आज का दिन उनका रन आउट होना ही लिखा था. और एक रन लेने के प्रयास में रन आउट होकर पहले में वापस होते. काफी मायूस, काफी नर्वस नजर आ रहे हैं दोस्तों. अपने आप पे गुस्सा होते होंगे जरूर, क्योंकि एक बड़ा मंच है. ओके, या ठिकाणी नागरी सत्कार होत आहे. मंगेशजी सावंत यांचा या ठिकाणी नागरी सत्कार होत आहे. शबीरभाई अकवारे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मंगेश सावंत यांचा सत्कार करायचा आहे. त्यांनी मंगेशजी सावंत विनंती असेल आपल्याला. अरशद रन आउट होकर पॉल में वापस हो गए. उनकी जगह नहीं गए नए बल्लेबाज फरहान. इस बार कदमों का इस्तेमाल करते हुए, चहलकदमी करते हुए गेंद को खेला. गेंद गई सीमा पर, दूर दूर जा गिरी बाउंड लाइन के बाहर. 6 रनों के लिए. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, देखने लायक स्ट्रोक. अपने कदमों का इस्तेमाल करते हुए, अपने फुटवर्क का इस्तेमाल करते हुए आगे निकल कर खेला हुआ स्ट्रोक. सीधी बाउंड्री लाइन के बाहर गई जाती हुई बहुत दूर जा गिरी. 6 रनों के लिए दोस्तों. राहुल इस बार अंदर की दिशा में फेंकी हुई गेंद को सीधे बल्ले से खेलते हुए मुनाफ. लॉन्ग ऑफ की जानिब खेला हुआ स्ट्रोक. वहां पे फील्डर तैनात है. पहले पावर प्ले के इस पावर प्ले का पूरेपूर फायदा उठाने की कोशिश मुनाफ के जरिए दोस्तों, लेकिन इस बार सीधे बल्ले से खेलकर 1 रन जोड़ते हुए स्कोर बोर्ड में. इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 7 रन. 1 विकेट के नुकसान पर पहला विकेट गिरा था अरशद के रूप में. अरशद डगआउट में देखने मिल रहे दोस्तों. अपने खुद को कोसते होंगे, क्योंकि लगातार दूसरी मैच में रन आउट होना बोले तो बदकिस्मती उनकी कि दोनों भी मैच में रन आउट हुए बिना कोई रन बनाते हुए दोस्तों. फरहान इस बार ऑफ स्टंप के बाहर टपक खाने के बाद थोड़ी ऑफ स्टंप को बाहर निकली हुई गेंद. अंपायर जी से अपील जरूर की थी बल्लेबाज ने, वाइड गेंद है, लेकिन तीक्ष्ण नजर रखते हुए बीच मैदान पर अंपायर जी डॉट गेंद, बिंदी गेंद, जो कि मैन अंपायर की भूमिका निभाते हुए राजेश सर जी और लेग अंपायर की भूमिका नासिर शेख
निभाते हुए इस बार शॉर्ट पिच प्रकार की गेंद बना के खेलने की कोशिश, हवा में गेंद है, क्या कैच हो सकती है? हाँ, आउट। फरहान कैच आउट होके पौले में वापस दूसरा झटका लगता हुआ। जो कि महाराष्ट्र की बुलंद आवाज मराठी के एक नामचीन कमेंटेटर चंदू सेट्टे सर, इनके लिए मंगेश जी सावंत, इनके जानिब से 1000 रुपए आते आ चुका है। बहुत ही बेहतरीन आवाज है, एक सुरीली आवाज है। जानते हैं भारत की एक मराठी कमेंटेटर है, बहुत ही नामचीन और बड़े कमेंटेटर माने जाते हैं। उनके लिए उनके हस्ते उनको ये इनाम दिया जा रहा है, जो कि तोहफा दिया जा रहा है। इस बार उछाल भरा स्ट्रोक जरूर खेला है, मिड विकेट की जानिब गेंद जाती हुई, 1 बाउंस 2 बाउंस, अच्छी फील्डिंग यहां पे। बहुत ही जबरदस्त फील्डिंग यहां पे विशाल कामले के ओर से देखने मिली। और इसी बीच 2 रन मुकम्मल होते हुए इस 2 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 9 रन। एक ओवर की समाप्ति पर बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कही जा सकती है। एक छक्का जरूर खाया था इस ओवर में, एक मुनाफ के बल्ले से एक छक्का जरूर लगा था, लेकिन उसके बाद कमबैक करते हुए अच्छी गेंदबाजी करते हुए 9 रन, सिर्फ 9 रन खर्च किए। तो यहाँ पे देखने गए तो एक गेंद को अगर छोड़ दे तो 5 गेंदों में यहाँ पे 3 रन खर्च किए हैं रुपेश कामली ने, राहुल कामली ने। बहुत ही अच्छी गेंदबाजी कही जा सकती है। अक्षय पिछले मैच के हीरो, जो कि अच्छी गेंदबाजी किए थे अक्षय ने, जिन्होंने एक ओवर में 3 विकेटें भी हासिल की थी। वहीं अक्षय फिर एक मर्तबा इस मैच में दूसरी ओवर के लिए लाए गए हैं। बल्लेबाज तैयार, मुनाफ। इस बार ऑप्शन के बाहर गेंद थी, अंपायर जी का इशारा हम तक पहुंचता, वाइड गेंद थी, दिशाहीन गेंदबाजी, दिशा से भटके अंपायर ने दिए वाइड के रूप में फटके। एक एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड में जुड़ता हुआ, इस एक एक्स्ट्रा की मदद से डबल फिगर में स्कोरबोर्ड चलता हुआ 10 रन, 1 विकेट के नुकसान, 2 विकेटों के नुकसान पर पहला विकेट गिरा था अरशद के रूप में रनआउट, दूसरा विकेट गिरा था फरहान के रूप में। तो 2 विकेटें डगआउट में आराम करती हुई नजर आ रही है। अक्षय विकेटों को पार किया, चहलकदमी करके इस गेंद को खेलने की कोशिश, फिर एक मर्तबा मुनाफ की नाकाम होते हुए, क्योंकि पहले ही पढ़ लिया था मुनाफ को। अक्षय ने स्लो डिलीवरी फेंकी, थोड़ा सा स्विंग रखा अपनी इस गेंद में, और इसी वजह से डॉट गेंद जाती हुई। हाँ बोल। हाँ भाई। इसी बीच कवर रीजन में खेला हुआ स्ट्रोक, 1 रन के लिए, दूसरे रन के लिए दौड़ लगाई है। क्या दूसरा भी रन पूरा होगा? हाँ, दूसरा भी रन पूरा करते हुए। मैं निजामपुर में बोला पानी छोड़ा, पानी छोड़ता है ना? ओके ठीक है, मैं बोलता हूँ। अक्षय पार किया, इस बार चकमा देती हुई, मिश्रण रखते हुए गेंदबाजी, अपने वेरिएशन भरी गेंदबाजी करते हुए यहां पे अक्षय बीच मैदान पर दो देखने मिल रहे हैं दोस्तों। अच्छी गेंदबाजी, जानते हैं कि मुनाफ जो कि पेसर गेंदबाजी पसंद करते हैं खेलने के लिए,
अक्सर पेस गेंद को सीमा पार भेजने में कामयाब होते हैं। क्यों ना हो उनको थोड़ी सी स्लो डिलीवरी फेंक कर जकड़ा जाए, और उस प्लानिंग में पूरा सफल होते हुए नजर आ रहे अक्षय बीच मैदान पर। अक्षय फिर एक मतवादी को पार किया, इस बार सटीक प्रकार की गेंद पढ़ लिया, इस बार मुनाफ ने पुल कर दिया, उसमें सक्सेसफुल भी होते हुए मुनाफ, गेंद गई सीमा पार। 6 रनों के लिए। फिर एक मरतबा उछाल भरा स्ट्रोक खेला, क्या ये 6 होगा? नहीं, ये बहुत ही बेहतरीन एफर्ट लगाया है यहां पे सूर्या ने। उसको लगा के एक वक्त ये गेंद सीमा पार जा रही है, इसी वजह से एक गज अंदर ही उन्होंने रोकने की कोशिश की। कैच लेने का कुछ प्रयास नहीं था, खाली है उनके दिमाग में यही था कि अपने टीम के लिए रन बचाया जाए, और यहां पे उन्होंने इस गेंद को रोककर 5 रन जरूर सेव किए हैं। बहुत ही अच्छी कोशिश उनमें सफल भी होते हुए। सीधे बल्ले से कर स्ट्रोक खेलते हुए गेंद गई सीमा पार, पैरेलल स्ट्रोक 6 रनों के लिए, और लाजवाब स्ट्रोक है। डीजे काही सन्मान आपण करत आहोत। सन्माननीय राजेश कदम साहेबांचा सर्वप्रथम आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत। मुश्ताकभाई अखबारी यांना विनंती असेल आपण सन्माननीय राजेश कदम साहेबांचा सन्मान करायचा आहे। क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व, या विभागातील नेतृत्व म्हणून देखील ज्यांच्याकडे आपण पाहतो, असे क्रिकेटप्रेमी, क्रिकेटचे चाहते राजेश कदम साहेबांचा एक विशेष सन्मान केला जातोय। A1 आयोजन कमिटी पर्व 29वे राजेश कदम साहेबांचा एक विशेष सन्मान। बागडचं नेतृत्व, या विभागातील सगळ्यांच्याच परिचयाचं हे व्यक्तिमत्व आणि विशेष सन्मान केला जातोय। आज राजेश कदम साहेब या स्पर्धेसाठी इकडे उपस्थित राहत आहेत, त्याबद्दल त्यांचा हा विशेष सन्मान केला जातोय। राजेशजी, आपल्या येण्याने या स्पर्धेची शोभा वाढलेली आहे, आपला सन्मान। त्याचबरोबर या ठिकाणी संतोषजी पोळेकर साहेब आपण या ठिकाणी दाखल व्हायचं, आपला एक विशेष सन्मान केला जातोय। दौर की समाप्ति पर टीम का स्कोर जा पहुंचा है 25 रन। मैनुद्दीन परदेशी साहेब आपण या, आपण हा सन्मान करायचा आहे। मैनुद्दीन भाई या, आपण आपल्या सगळ्यांचंच लाडकं व्यक्तिमत्व, क्रिकेट प्रेमी, कॅच पकडली जाते। संतोष पोळेकर साहेबांचा एक विशेष सन्मान देखील इकडे केला जातो आहे। मैनुद्दीन परदेशी साहेब सन्मान करतायत। संतोषजी, एक हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून आपली ओळख आहे, आपलं स्वागत। आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर इकडे सागर शेठ खानविलकर आपल्याला या ठिकाणी विनंती असणार आहे, आणि रफिक परदेशी साहेब या, आपण सन्मानित करायचं आहे। सागर शेठ खानविलकर यांचा सन्मान आपण इकडे करणार आहोत। भालेगावचं एक भारदस्त व्यक्तिमत्व म्हणून देखील त्यांची ओळख आहे, आणि क्रिकेट प्रेमी आहेत। मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सागर शेठ यांचा संघ असतो म्हणजे असतो। प्रीमियर लीग असला तरी सागर शेठचा संघ तिकडे असतोच असतो। जिंकणं हारणं ही नंतरची गोष्ट, परंतु क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम सागर शेठ खानविलकर यांनी कित्येक वर्ष केलेलं आहे, आणि त्यांचाच सन्मान इकडे केला जातोय। रफिक भाऊ, आपण सन्मानित करायचं आहे। क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व, एक युवा उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे। क्रिकेटवर प्रचंड प्रेम असणारे व्यक्तिमत्व सागर शेठ खानविलकर यांचा विशेष सन्मान A1 आयोजन कमिटीच्या वतीने। जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्सकडे। धन्यवाद। दौर की समाप्ति पर टीम का स्कोर जा पहुंचा है 25 रन। 3 विकेटों के नुकसान पर पहला विकेट अरशद का, दूसरा विकेट फरहान का, तीसरा विकेट मुनाफ के रूप में टकआउट में देखने मिल रहे दोस्तों। तीसरी गेंदबाज यहां पे इस्तेमाल करते हुए गणेश, जटों को पार किया। दिशाहीन गेंदबाजी, पहली गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर फेंकते हुए अंपायर जी ने हमें इशारा दे दिया, वाइड गेंद है। दिशा से भटके अंपायर ने दिए वाइड के रूप में फटके। दूर दूर फैली हुई फील्डिंग। गणेश फिर एक मरतबा जट्टू को पार किया। इस बार फिर एक मरतबा ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद फेंकी हुई। अंपायर जी को कोई दिक्कत पेश नहीं है वाइड देने में। काफी बाहर गेंद टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई गेंद को वाइड करार देने में
एक्स्ट्रा के रूप में और एक रन खर्च करते हुए इसी एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 27 रन 3 विकेटों के नुकसान पर। इस बार लेग स्टंप पे गेंद फेंकी थी। डॉट गेंद जाती हुई हल्की हल्की हवाएं चलती हुई इस मैदान पर दोस्तों। इस बार उछाल भरा स्ट्रोक खेलने की कोशिश लेकिन नाकाम होते हुए इस बार अब गेंदबाज ने उंगलियों को फेर दिया था इस गेंद पर। अच्छी गेंद, अच्छी वापसी करते हुए 2 वाइड लगातार डालने के बाद 2 गेंदें बीच डालते हुए गणेश बीच मैदान पर अच्छी वापसी करते हुए अपने ओवर में 2 गेंदें, पहली 2 गेंदें खराब हुई गेंद फेंकी थी, उसके बाद अच्छी वापसी करते हुए इस बार ठीक प्रकार की गेंद को पुल कर दिया और इस गेंद को सीमा पार भेजने में सक्सेसफुल होते हुए गेंद गई सीमा पार 6 रनों के लिए। छह रनों के साथ तेजी से बढ़ता हुआ स्कोर, उछाल लेता हुआ स्कोरबोर्ड जहां पहुंचा है 33 रन 3 विकेटों के नुकसान पर। तीसरी ओवर जा रही है, 33 रन हो चुके हैं। 3-3 का इक्वेशन यहां पे स्कोरबोर्ड पे दिखता हुआ। इस बार सम्मानजनक स्ट्रोक खेलते हुए ऑप्शन के बाहर गेंद थी, उसे कट कर दिया कवर रीजन में। 1 रन पूरा करते हुए फंबल होते हुए यहां पे खिलाड़ी कवर रीजन में थोड़ी सी लूज फील्डिंग, उसका फायदा उठाकर 2 रन पूरे करते हुए दोनों भी बल्लेबाज। इस 2 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 35 रन 3 विकेटों के नुकसान पर। अच्छा मुकाबला जरूर इस मैच के जरिए आपको देखने मिला। तमाम दर्शकों का मैं शुक्रगुजार है कि नजरें जमा कर बैठे हुए पूरे दिन यहां पे आए हुए तमाम मेहमान भी, उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं। इस बार शॉर्ट प्रकार की गेंद जरूर थी, धीमी रफ्तार से गेंद फेंकी थी गणेश ने, चकमा देती हुई बल्लेबाज को। डॉट गेंद जाती हुई आखिरी गेंद। पहली गेंद शुरुआत खराब की थी लेकिन अंत अच्छा किया, तो अंत भला ही है, सब कुछ भला। तो यहाँ पे गेंदबाज का इक्वेशन थोड़ा सा अच्छा रहता हुआ नजर आया दोस्तों, क्योंकि इस ओवर में 2 गेंदें वाइड फेंकी थी, 1 छक्का जरूर खाया था, लेकिन 3 गेंदें यहाँ पे डॉट फेंकी थी इस ओवर में। तो 3 ओवर के समाप्ति पर टीम का स्कोर जा पहुंचा 35 रन 3 विकेटों के नुकसान पर। बहुत अच्छा मैच आपको जरूर देखने मिल रहा है इस मैच के जरिए दोस्तों। एक सिवर्धन तालुके की टीम वरवटना और दूसरी महाड़ तालुके की करण स्कोल, जो कि गली रीजन में फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप की जानिब खड़े हैं। नटेसर जो कि हमारे दोस्त हैं स्कूल के, गरा मेथा में हम एक साथ पढ़े ले हैं। आज जिला परिषद में टीचर के पोस्ट पे हैं। केदार एक लंबे रन के साथ धीरेडो को पार किया। इस बार गेंद गिरी स्लॉट में, ऊंचाई मिली है, लंबाई क्या होगी क्या? हाँ लंबाई भी है और गेंद गई सीमा पार 6 रनों के लिए। केदार के पहली गेंद पर छक्का लगाते हुए इस बार फिर एक मतलब उछाल भरा स्ट्रोक खेलने की कोशिश, अपने फुटवर्क का जरूर इस्तेमाल किया, लेकिन थोड़े से उनके पाले से दूर रहती हुई गेंद बाहर की दिशा में गेंद फेंकी थी, इसलिए इस गेंद का और बल्ले का कोई संबंध नहीं आया। डॉट गेंद जाती हुई बीच मैदान पर दोस्तों। अच्छी वापसी केदार के जरिए। केदार एक लंबे रन के साथ इस बार फुल टॉस गेंद को पनिशमेंट देते हुए 6 रनों की
गेंद गई दूर जा गिरी। 6 रनों के लिए। छह रनों के साथ टीम का तेजी से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 47 रन। लास्ट ओवर, 3 गेंदे आना शेष बाकी। आखिरी ओवर के दोस्तों, 4 ओवर का मैच खेला जा रहा है, जिसमें बहुत ही अच्छी धुआंधार बल्लेबाजी। आखिरी ओवर में 2 छक्के जरूर लगाए थे बल्लेबाज ने। नवीद जो कि बल्लेबाजी की धुरा संभालते हुए, इस बार शॉट इस प्रकार की गेंद थी, मिस शॉट, थोड़ा सा जल्दी किया, जल्दी है इस गेंद को खेला। 1 रन, दूसरे रन के लिए दौड़ लगाई है, क्या रन आउट हो सकते हैं? हाँ, रन आउट, आत्महत्या जरूर की है नवीद के लिए। अपने इस विकेट को गंवाया है दोस्तों, क्योंकि जानते हैं नवीद एक बड़े खिलाड़ी हैं, लंबे हिट लगाने में सक्सेसफुल भी हैं। क्यों ना हो उनको स्ट्राइक दी जाए आखिरी गेंद खेलने के लिए, और इसी प्रयास में यहाँ पे इस बल्लेबाज ने अपने आप को कुर्बान किया, अपने विकेट को गंवाया। तो ये सही है, ऐसा होना भी चाहिए, क्योंकि इनफॉर्म जब बल्लेबाज रहता है ना, तो उसको स्ट्राइक देनी भी चाहिए। और आखिरी लम्हात है, आखिरी गेंद बाकी है, और इन्होंने 2 छक्के भी इस गेंदबाज को, केदार को लगाए हैं, और आखिरी गेंद खेलने के लिए स्ट्राइक पे हैं। क्या 2 गेंदें आना शेष बाकी है। केदार एक लंबे रन के साथ डेढ़ों को पार किया, इस बार आगे निकल के खेला हुआ स्ट्रोक, सीधा बॉलर के सर के ऊपर से 1 बाउंस कर जाती हुई गेंद सीमा पार। 4 रनों के लिए। और डीजे के धुन पर नाचते हुए हमारे नन्हे मुन्ने लाइनमैन और खिलाड़ी भी, क्योंकि बहुत ही बेहतरीन जबरदस्त कर स्ट्रोक आपको देखने मिला। 4 रन के लिए, 4 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 52 रन। इस बार आखिरी गेंद जैसे ही मिली स्लॉट में, उसे भेज दिया पार्किंग प्लॉट में। 6 रनों के लिए। अहमद भाई यांच्या वतीने देखील मग पोळेकर साहेब, कदम साहेब आणि खानविलकर साहेब, आपल्या तिघांचे मनापासून आभार. आणि घेऊन जातोय तुम्हाला आता मॅचच्या दिशेने. दुसऱ्या डावाकडे निघालोय. भूमिका बदलली आहे. एका बाजूला वालवटी आहे, एका बाजूला पाहिलं तर करंज खोल आहे, एका बाजूला महाड आहे, एका बाजूला श्रीवर्धन आहे. यहाँ पे जामा मस्जिद के नाइफ इमाम
मोहद्दीन साहब, एवन क्रिकेट क्लब निजामपूर की जानिब से उनके हक में खैर मकदम खुशामदीद वेलकम सुस्वागतम. त्याचबरोबर मित्र गर्व आहे की माझे गुरु श्री पोटफोडे सर आज 2 दिवस इथं सतत हजेरी देत आहेत. सर, चंदू सर, या सरांच्या मुले आज ही जी स्पर्धा होते आणि जो रहमत परदेशी आहे तो या सरांच्या मुले आहे. कारण सरांनी माझ्यावर खूप मेहनत केलेली आहे. सकाळी 6-6, 5-5 वाजता मला ग्राउंडवर बोलावायचे आणि पाहिजे त्या पद्धतीने माझ्याकडून सराव करून घ्यायचे. नॅशनल लेवलपर्यंत मला पोचवलेले हे माझे गुरु आहेत, ज्यांचं नाव आहे पोटफोडे सर. नगर जिल्ह्यातून जामगाव हे त्यांचं गाव आहे. तिथून ते या ठिकाणी गेट टुगेदरला आलेले आहेत. योगायोग आहे की आज ते जाणार होते, परंतु माझी टुर्नामेंट म्हणून 2 दिवस या ठिकाणी थांबलेले आहेत. तर असे आमचे गुरु या ठिकाणी पोटफोडे सर यांचा आम्हाला संवाद लागलेला आहे. म्हणून त्यांचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. गुरुविना अनुभव कैसा कळे. आणि गुरुचं एक वेगळंच महत्त्व आहे. आणि रहमतभाईंनी देखील या ठिकाणी त्यांचं वर्णन या ठिकाणी केलं. सर, आपलं स्वागत आहे या ठिकाणी आणि घेऊन जातोय A1 ट्रॉफीच्या 29व्या पर्वातील या महत्त्वपूर्ण मॅचच्या दिशेने. एका बाजूला करंजखोला आहे तर एका बाजूला वालवटी आहे. 59चा करायचा आहे पाठलाग. 4 ओव्हरची असणारी मॅच आहे. 24 बॉल आहेत आणि मैदानाच्या दिशेने दाखल झाले आहेत तर राहुल कांबळे आणि नितेश कोंडाळकर. अन्नूच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे वालवटीसाठी. पहिल्याच बॉलवर सिक्सर. कृष्णा सातपुते म्हटलं जातं, तेच बॅटिंग करतायत सध्याच्या घडीला. सगळी शैली त्यांच्यासारखीच आहे. स्ट्रोकमध्ये सुद्धा ती झलक पाहायला मिळाली. आणि राहुल नाव नाही तर हा ब्रँड झालेला आहे. आणि त्यांच्याच बॅटमधून आलेला मोठा फटका, परंतु वालवटीवाले तरी कुठे कमी आहेत, ते सुद्धा तेवढेच दर्जेदार आहेत. मजा येणार आहे या मॅचमध्ये. राहुल कांबळे पहिल्याच बॉलवर षटकार मारत असताना मी इकडे का आलोय या मानाच्या स्पर्धेमध्ये सांगतायत. खाली बसा, खाली बसा. ज्याला लागले त्याने इकडे यायचंय. खेळाडू ठीक आहे, ठीक आहे. सर्वांनी जाऊ नका, सर्वांनी जाऊ नका, फक्त व्हॉलेंटियर जा, एकानीच जा. हा ना, ना, आरामात लेके जा पाणीच्या. सर, स्टार्ट.
मिजिअप मिजिअप बरं आहे बाबू. ओके. पहिल्याच बॉलवर षटकार मारलाय. राहुल कांबळे बॅकफुटला गेले, कव्हर्सला पाठवलंय, पुन्हा एकदा दर्जेदार फटका आणि याही वेळेला बॉल जातोय सीमा रेषा पार. चा जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 2 बॉलवर 2 मोठे फटके आलेले आहेत. महाड तालुक्यातील करंजकोल गावचा ब्रँड बॅटिंग करताना पाहिला मिळत आहेत. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये राहुल कांबळे इन ऍक्शन. 2 मोठे फटके खेळलेत, परंतु अन्नूला देखील कमबॅक करायचं माहिती आहे. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत तिकडे आणि पकडली गेली कॅच. हे अन्नूचं कमबॅक पाहायला मिळालं इकडे. 2 मोठे फटके आणि तिसऱ्या बॉलवर आउट होत आहेत राहुल. वा, अहो डीजे मास्टर तुम्ही गाणी वाजवतात आणि ही सगळे ऑलिएंटर तिकडे असे नाचतायत की असं वाटतं की तुम्हाला थांबवच नाही, एवढे चांगले नाचतात ते तिकडे सगळे. म्हणजे खरा आनंद घेतात ते तिकडे. जवळत मॅचच्या दिशेने जिकडे मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच विशाल कांबळे, एक कांबळे बाहेर आले, दुसरे कांबळे मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. ओहो, आता अक्रॉस खेळले, बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय, अंपायर नो बॉल कळवतायत आणि यानंतर आता फ्रेड देखील असणार आहे. धाव फलक जर पाहिलं तर 11 वर गेला. एक चांगली मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा मिड विकेटच्या दिशेने. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा धाव फलकावर. षटकार चौकाराने सुरुवात झाली, परंतु त्यानंतर कमबॅक होताना पाहायला मिळत आहे. अन्नूचं कमबॅक पाहायला मिळालंय. बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत नितेश कोंडाळकर. कामगिरी करावी लागणार आहे, काही परिस्थितीमध्ये आपल्या टीमला मॅचमध्ये आणावं लागणार आहे. मागील मॅचमध्ये 44 केले होते, या मॅचमध्ये पाहूयात किती करतायत, कारण हीच ती जोडी होती मागील मॅचमध्ये जमली होती. एकाने 44, एकाने 46 केले होते आणि 84 धावांची भागीदारी केली होती. आता या मॅचमध्ये किती करणार पाहायचं आहे, कारण मॅचला जिंकण्यासाठी 59 धावांची आवश्यकता आहे. एक दर्जेदार स्पर्धा, दर्जेदार सामना उद्या आयकॉन वाईज क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय आणि माघारी देखील परतावं लागतंय. अन्नूने घेतली आणखीन एक विकेट आणि डीजे या ती मुलं वाट पाहत आहेत.
वा, वानखेडेवरच्या चिअर्स गर्ल्स सुद्धा फिक्या पडतील असे हे आमचे सगळे लहान मुलं नाचतायत. खुश, म्हणजे टुर्नामेंटचा माहोल प्रत्येक जण बनवतो. रहमत भाई, छोटा छोटा सगळ्यांचा वाट आहे. ते लोक सुद्धा या दिवसाची वाट पाहतात, कधी आमची स्पर्धा येतो आणि कधी आम्ही नाचतोय. त्यांचाही आभार. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय, समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला जरूर आहे. फिल्डर थोडेसे दूर होते. एक रन कंप्लीट केलाय, दुसरीचा कॉल दिलाय. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये बरंच काही घडलंय. 59 करायच्या होत्या, पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत त्या 14. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत, करायच्या आहेत त्या तब्बल 45. डीजे छोटे मोटे नन्हे बच्चे जो लाइनमैन का काम अंजाम दे रहे हैं, एवन क्रिकेट क्लब निज़ामपुर की जानिब से उनके हक में भी खैर व मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम. जिस तरह से हमारे चंदू सर ने बताया कि हर एक एवन का हिस्सा है, हकीकतन हर एक एवन का हिस्सा है. हर एक यहाँ पे आके अपना हाथ लगाता है, हाथ बटाता है, और उसका ही नतीजा है कि अच्छे से अच्छे यहाँ पे हम लोग ये नहीं कह सकते कि हम लोग सक्सेस है, लेकिन हम लोग सक्सेस बनने की कोशिश करते हैं. इसलिए जिनका जिनका इस टूर्नामेंट में हिस्सा है, उन तमाम साथियों का एवन क्रिकेट क्लब की जानिब से खैर व मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर अतिशय महत्वाचा दिवस आहे. विलेज टू विलेज टीम पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हरमध्ये 45 अजूनही करायच्या आहेत. एक चांगली मॅच आहे, कट टू कट मॅच आहे, 50-50 मॅच आहे. मॅच जाणार कोणत्या बाजूला तेहीच या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. एका बाजूने यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय, फुल केलाय, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, परंतु बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न केला जातो. 1 रन कंप्लीट, दुसरीचा कॉल दिला गेला आणि दुसरी रन सुद्धा कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाते. एका बाजूने माणगाववरून पुण्याला तामिनी घाटाच्या दिशेने जाणारा रस्ता, एका बाजूने रायगडच्या दिशेने जाणारा रस्ता इकडे लागतो. यस, असा हा अगदी महत्त्वपूर्ण प्रदेश पाहायला मिळतोय. जवळच MIDC सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि असा हा संपूर्ण प्रदेश पाहायला मिळतो. यस, कुंभे वॉटरफॉल देखील जवळच आहे. बाजूने नदी सुद्धा पाठीमागच्या बाजूला वाहते. असा भौगोलिकदृष्ट्या देखील खूप अगदी महत्त्वाचा प्रदेश देखील आपल्याला पाहायला मिळतो. परंतु एक गोष्ट या सगळ्या परिसरातील कॉमन आहे, ते क्रिकेट. क्रिकेट डोंगरावर सुद्धा आहे, डोंगराच्या खाली सुद्धा आहे आणि क्रिकेट इकडे सुद्धा आहे. इकडे वा, विकेट येताना पाहायला मिळते. सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे, कारण मोठा मासा गळायला लागलाय. विकेट आली आहे. आलेत मानाची स्पर्धा खेळण्यासाठी. अक्षय आलेत आणि उशीर आणि अक्षय दोघांनाही खेळायचंय आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी. हो, एफर्ट्स लाजवाब इकडे पाहायला मिळत आहेत. परंतु यष्टीरक्षकाच्या मी खेळाडू वृत्तीचं दाद देईल. त्यांना कळलं हा टप्पा पडलाय की काय, कदाचित त्यांनी सांगितलं नाही हा टप्पा पडलाय, मला माहिती आहे टप्पा पडलाय, आणि त्यांनी स्वतःची अपील लगेच मागे घेतली. याला म्हणतात खेळाडू वृत्ती. टाळ्या व्हायला हरकत नाहीये.
पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर. काय बॉलिंग केली आहे रोहन. या ओव्हरमध्ये 2 रन दिले खरे, परंतु 4 बॉलमध्ये 2च दिलेत. 1 विकेट सुद्धा घेतली आहे. ऑप्शनच्या बाहेर पकडून सातत्याने बॉलिंग केली जाते. मॅच संपलेली नाही आहे, अजूनही कमबॅक करावं लागणार आहे. 45चा पाठलाग अजूनही, 43 तर अजूनही करायचे 14 मध्ये. म्हणजे या 2 बॉलमध्ये जर का कुठे एक मोठा फटका आला, मॅच ऑन होऊ शकते आणि त्यासाठी तुम्हाला ते करावं लागणार आहे. यावेळेला उसळता बॉल आणि आता क्लीन कॅच पकडली आहे. येस, विकेट आली आहे. आणखीन एक. संतोष निजापकरजी यांचाही या ठिकाणी आगमन आहे. आज दिवसभर आपल्या स्वतःची मिनी डोर बंद ठेवून या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. बघा लोकांना कसा वेळ असतो तो. खरंच A1 क्रिकेट क्लब निजामपूर आपल्या सर्वांचं ऋणी आहे. ज्या पद्धतीने आपण येता आणि आम्हाला या ठिकाणी सहकार्य करता, म्हणून आपल्या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. समोरच्या दिशेने स्ट्रोक जाताना पाहायला मिळतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. मुबीन भाईंचं देखील कौतुक करावं लागेल. आज काय फिल्डिंग केली आहे त्याने, जबरदस्त. आणि आता मॅच पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 18 झालेली आहे आणि अजूनही 41ची आवश्यकता आहे. 12 बॉलमध्ये 41 पाहिजे. मरियम दीदी, आपलं देखील स्वागत. अजूनही मॅच संपलेली नाहीये. काही बॉल, 12 बॉल बाकी आहेत. षटकार चौकार मारावे लागतील. बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत मिझियाब, ज्यांनी मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. 18 रन केल्या होत्या, 4 विकेट घेतल्या होत्या. तेच मिझियाब आलेत बॉलिंगसाठी. ऑप्शनच्या बाहेर, ऑप्शनच्या बाहेर. पंचांनी आपले हात फैलावले. वाईट बॉल कळवला जातोय. समीकरण बदलताना पाहायला मिळेल आणि अजूनही 40 पाहिजेत. 12 बॉलमध्ये 40. मॅच संपली नाहीये. करन्स कोलची टीमला सुद्धा आठवावं लागेल का एवढ्या लांबवर आपण आलेलो आहे. आपल्या गावासाठी खेळायचंय, गावाच्या नावासाठी खेळायचंय. ग्रामीण क्रिकेट हे पैशासाठी खेळलं जात नाही, ते गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या इज्जतीसाठी. अख्खं गाव एकत्र येतं आणि अख्खं गाव शुभेच्छा देत असतं तुम्हाला, कारण त्यांनाही वाटत असतं अख्ख्या गावाला आपल्या गावाचं नाव झालं पाहिजे. याला ग्रामीण क्रिकेट म्हणतात. 11च्या 11 एकत्र आलेत एका गावातील, एका गावासाठी. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, लॉफ केलाय समोरच्या दिशेने आणि ही मॅच अजूनही ऑन आहे. सांगत असताना इकडे एक चांगला फटका आलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या पार. 4. चौकार आलाय. कोंडी फोडताना पाहायला मिळत आहेत. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 11 बॉल आणि अजूनही 36 पाहिजेत. 11 मध्ये 6 बाहेर मारावे लागतील. पाहूया, अशक्य नाहीये. चांगला फटका आलाय. उशीर ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. वाईट बॉल कळवला जातोय. आता 11:35 पाहिजेत. 11:35 पाहिजेत. अजूनही मॅच ऑन आहे. षटकार चौकाराची आतषबाजी करावी लागणार आहे. करन्स खोल विरुद्ध वालवटी अशी मॅच पाहायला मिळते. दोन्ही टीम जबरदस्त आहे आणि चांगल्या क्रिकेटचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत. आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळतायत. 29 वर्षाची परंपरा असणारी A1 ची स्पर्धा.
पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर, पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर. व्हाईट बॉल घोषित केला जातो आहे. 3 व्हाईट बॉल या ओव्हरमध्ये आलेले आहेत, म्हणजे एक अधिकृत बॉल झाला आणि 7 रन आलेले आहेत. अकरा बॉल 34ची आवश्यकता. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर, यावेळेला वाईड यॉर्करचा प्रयत्न यशस्वी झालाय. बॉल जातोय एसटी रक्षकाच्या दिशेने. पुन्हा समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 10 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 34ची आवश्यकता आहे. 10 बॉलमध्ये 34. षटकार चौकारामध्ये डील करावी लागणार आहे. हे क्षण वर्षभरातून एकदा येतात. कधी एकदा इव्हनची टुर्नामेंट येते. वाट बघतं सगळे. अख्खा माणगाव तालुका, महाड तालुका, रोहा तालुका, अगदी पाली तालुका सुद्धा, सगळ्यांना वेध लागले असतात या स्पर्धेचे. यावेळेला चांगला मारलाय, परंतु बॉलने फिल्डर शोधून काढलाय आणि त्याच्यामुळे येईल विकेट. गणेश हल्ल्यात बॅटिंग करण्यासाठी. सामना तर संपलेला नाही आहे. 9 बॉल 34. षटकार चौकार, षटकार चौकार आपल्या गावासाठी आता मारायचेत. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर. पहा, काही बॉल वाईड गेले, परंतु त्यांना एक मनात ठरवलं होतं मला ऑप्शनच्या बाहेर अगदी यॉर्क लाईन पकडून टाकायचं आहे आणि तेच त्यांनी इकडे केलेलं आहे. चांगला बॉल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न इकडे राहिलाय खरा, परंतु 1 रनने धावसंख्या पुन्हा पुढे जाईल. 26 दबाव निर्माण केला या ओव्हरमध्ये. 7 बॉल 33. हळूहळू मॅच मात्र आता वालवटीच्या दिशेने जायला लागलेली आहे. चला, विनंती असेल बिरवाडी टीम, टॉस साठी सज्ज राहायचं. आपण बिरवाडी टीमचे कॅप्टन कुठे असाल तर टॉस साठी या लवकर. व्हाईट बॉल. नाही संपली आहे मॅच, नाही संपली अजूनही मॅच. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर टाकला आहे. आता पुन्हा एकदा चांगला बॉल येताना पाहायला मिळाला आणि बघता बघता ओव्हर संपलेली आहे. मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. डीजे मास्टर, शक्य असेल तर होते एखादं गाणं.
धन्यवाद. आता 32 पाहिजेत. ओव्हरमध्ये मॅच आली. 32 पाहिजेत. बॉलिंगसाठी येत आहेत मुबीन यांना पण पाहतोय. पहिल्या दोन्ही मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये चांगली बॉलिंग त्यांची राहिली आहे. बिरवाडी टीम इकडे आता उपस्थित राहते. त्यांनी आज चांगला क्रिकेटचा खेळ केलाय. वैष्णवी 11 बिरवाडी, किशोर तात्या मालुसरे आणि कंपनी. आजच्या दिवसातील या महत्वपूर्ण मॅच मध्ये पाहूया काय होईल. पहिलाच बॉल, विकेट करण्याचा प्रयत्न, फसवल्या बॅटरला, घेतली विकेट. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. 5-32 पाहिजे, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. पकडली जाते कॅच. आता मॅच औपचारिकतेकडे निघाली आणि वालवटी या मॅचवर आपलं नाव कोरण्याच्या दिशेने बॅक टू बॅक 2 विकेट मुबीन. वा, केवळ आता औपचारिकता. काय बॉलिंग केली आहे, लाजवाब. मुबीन यांनी कॅच सुद्धा चांगल्या पकडल्यात आणि बॉलिंग सुद्धा चांगली केलेली आहे. ही मॅच जशी संपेल दोन्ही विजेते टीम कॅप्टन पहिल्यांदा टॉस साठी यायचंय. याही वेळेला लोअर फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. केवळ 2 बॉल बाकी आहेत आता आणि आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचकडे आपण वळतोय. ऑलरेडी वैष्णवी 11 बिरवाडी सज्ज झाली आहे. त्यांच्या विरोधात कोण खेळणार, 2 बॉल बाकी आहेत. या वेळेला आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. या प्रयत्नात मुबीन यांच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट आलेली आहे. 3 विकेट घेतल्या त्यांनी. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. महत्वाची मॅच, त्याचा टॉस उडवला जाणार आहे आता काही क्षणातच. शेवटची मॅच. जिक्रिया सरांचं इकडे आगमन होतं. सर या, आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. वास खास कर्जतवरून या स्पर्धेसाठी, आपल्या मानाच्या स्पर्धेसाठी आलेले आहेत. करंजकोल आपलंही कौतुक करावं लागेल, परंतु वालवटीने मारली आहे बाजी आणि वालवटी ठरतात या मॅच मध्ये विजेते. आजच्या दिवसात शेवटच्या मॅच मध्ये वालवटी विरुद्ध बिरवाडी अशी मॅच होणार आहे. राहुल कांबळे आणि आपली टीम आपलं विशेष कौतुक आणि पुढल्या स्पर्धांसाठी राहुल भाई आपल्याला शुभेच्छा असतील. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण देणार